कृष्णा हरी
झालो तराई आता माझ्या जीवा करणे ते करी देवा बहु अपराधी मतिमंदहीन बुद्धी आता माझ्या जीवा करणे ते करी देवा तुका म्हणणे भाव भक्तीची लक्षणे आता माझ्या जीवा करणे ते करी देवा पण करू सर्वभूतेषु दुःखरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः अणिजदिकं मनसो जवीयो नैनद्देवा आप्नुवन् पूर्वमर्षत् तद्धावत् पुण्यान्नतीति तिष्ठत् तस्मिन्नपो मातरिष्वा दधाति सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक वैकुंठवासी माधवरावजी वैजनाथरावजी माधवराव घरजाळे यांच्या गंगापूजन किंबहुना गोडजेवणानिमित्त आयोजित कार्यक्रम त्यांचे दोन्ही सुपुत्र असणारे श्री विष्णुपंत वैजनाथराव घरजाळे त्याचबरोबर श्री संतोष वैजनाथराव घरजाळे आणि मला वाटतं जवळजवळ 6 का त्यापैकी सौ मुक्ताबाई कातकडे सौ सावित्रीबाई गुट्टे सौ इंद्रावणी आंधळे सौ वनमाला मुरकुटे सौ विमलबाई फड त्याचबरोबर ब्रह्मानंदाबाई मुसळे व सौ अलकनंदा लटपटे व समस्त घरजाळे परिवार यांच्या सर्वांच्या माध्यमातून वैकुंठवासी वैजनाथरावजी माधवराव घरजाळे यांच्या गंगापूजन किंबहुना गोडजेवणानिमित्त केलेले हे ज्ञानदान
तथा अन्नदान कृतज्ञता पूर्वक आयोजन. विठ्ठल विठ्ठल मानवी जीवनाचं मूल्यांकन करीत असताना वेदशास्त्रादी पुराणांनी अनेक गोष्टी नश्वर म्हणून प्रतिपादन केलेल्या आहेत आणि विश्वात काही गोष्टी शाश्वत म्हणून प्रतिपादन केलेल्या आहेत. त्यापैकी जेवढं काही दृष्टीला दिसतंय हे समस्त नाश पावणार आहे आणि या विश्वात एकच शाश्वत आहे महाराज. अजो शाश्वतो नित्य महापुराणो. एकच शाश्वत आहे त्याला जीव असं म्हणतात. पण या जीवाची एक अवस्था आहे. तर्कसंग्रह नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये एक फार गोड कारिका आली महाराज. काय नाश पावतय आणि काय शाश्वत आहे. ध्वंस भिन्नत्वे सती ध्वंस अप्रतियोगित्वम इति नित्यम. जगातल्या समस्त वस्तूचा नाश पाहून जे शिल्लक राहतंय ते नित्य स्वरूप ईश्वर आहे. मग जेवढं नाश पावतंय त्यापैकी एक शरीर सुद्धा आहे. आज ज्यांच्या आपण गंगा पूजनानिमित्त इथं सगळी जमलोत त्यांनी आपला देह काय केला? सोडला. का सोडला? कारण देहावर सत्ता आपली नाही. देहावर सत्ता आपली नाही. भलेही ग्रामपंचायतवर सत्ता राहील, ती कायमस्वरूपी नाही. फार झालं आपल्या कुटुंबावर सत्ता राहील. कुठपर्यंत? जोपर्यंत हातपाय चालू तोपर्यंत. कुटुंबावर सत्ता राहत नाही, गावावर सत्ता राहत नाही. तसं ज्या देहाला आपण आपलं समजतो त्या देहावर सुद्धा सत्ता आपली नाही. मग या देहावर सत्ता देह काळाचे धन तुझीराचे. नाही. पण एवढंच आहे की जरी देहावर सत्ता आपली नसली तरी संतांची मात्र सत्ता. संत हे काय अपवाद आहेत, अपवाद या गोष्टीला. म्हणून सामान्य शरीरावर सत्ता काळाची आहे, पण जे आत्मस्वरूपाला किंबहुना ब्रह्मावस्थेला प्राप्त झालेली महात्मेतनं त्यांच्यावर मात्र सत्ता, त्या देहावर मात्र सत्ता काळाची पाहायला मिळत नाही महाराज. काळच त्यांच्या पुढं. काळ गुलाम सलाम करी तुकाया करी राम.
व्यक्ती देह वेगळा आहे का? सगळ्यांचाच देह पृथ्वी आपतेज वायू आणि आकाशापासून संत असोत की सामान्य व्यक्ती असो, सर्वांचं शरीर यापासूनच उत्पन्न आहे. पण त्यांच्यावर सत्ता काळाची नाही आणि आपल्या शरीरावर मात्र सत्ता काळाची. फरक एवढाच आहे, आपण शरीराची आवड करतो आणि संत महात्मे शरीराची आवड करीत नाहीत. फक्त आवड पाहिजे. आता मला सांगितलेल्या प्रमाणे काय आवड असती प्रत्येकाची. वैकुंठवासी वैजनाथराव माधवराव गरजाळे यांना सुद्धा आवड होती. कशाची? बैल 1 नंबरचे का 2 नंबरचे? 2 आणि 3 नाही बंडोपंत महाराज. 1 नंबरची आवड. कशाची? बैल सांभाळण्याची. त्या आम्ही घरी बसलो होतो लादणीत. बऱ्याच लादण्या बघितल्यात, सिंगल मजली लादण्या असल्यात, पण दुर्मिळ लादणी डबल मजली ही आवडी शिवाय का? तिथं बसल्या बसल्या पाणी पेत पेत मी वर पाहिलं. पाहण्याचा माणसाला आवड असावी. वर पाहिलं, मला वाटतंय 83 सालचं प्रमाणपत्र आहे. किती किती तारीख आहे का तुमच्या कोणाच्या? 72. 1972. नाही, बैलाचं प्रमाणपत्र आहे. मी पाहिलेलं. ती कशाचं सांगायला 72चं तुम्ही? लादणीचं. नाही, लादणीचं नाही. प्रमाणपत्र एक महाडीमध्ये त्यांच्या. आवड बैलाची. किती आवड? 82 सालाला प्रमाणपत्र डोंगर जवळ्यासारख्या खेडेगावातल्या कुटुंबाला प्राप्त व्हावं. केवढी आवड आहे. जर आवड केली का तर तुमचं भगवान परमात्मा कुटुंब पाहत नाही, तुमचं घरदार पाहत नाही, किंबहुना तुमच्या चेहऱ्यावरचं सौंदर्य पाहत नाही. फक्त भगवंताची जर तुम्ही आवड केली ना तर जीव कसाही असो त्या जीवाला भगवान परमात्मा आपलं करून घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबारांचे स्पष्ट शब्द आहेत. हे पहा किती आले, शरण समानची केले, विचारिले गुण दोष कोणाचे, भगवान परमात्मा त्याचं गुणही पाहत नाही आणि दोषही पाहत नाही. फक्त त्या देहाची आवड केली का, भगवंताची आवड केली, याच्यावर या मृत्यू लोकातली आयुष्याची जी मर्यादा आहे ना महाराज, वेळेच्या आत प्रवासी कोणता बुद्धिवान, कोणता हुशार, ज्या साध्यापर्यंत जायचंय ते साध्य जाणून सुद्धा, साधन हाती प्राप्त होऊन सुद्धा जो झोपून राहतो त्याला प्रवासी म्हणत नाहीत. वेळेच्या आत प्रात काळी उठून या पक्षी अंगणी उतरते, पक्षी अंगणी उतरते,
कशा स्वरूपानं सोडलाय याला प्राधान्य दिले महाराज शास्त्रांना. सगळं असू द्या, सगळं प्राप्त होऊन सुद्धा शेवटचा काळात देह कसा सोडलाय केवढं मोठं उदाहरण आहे महाभारतातलं. एक नाही, दोन नाही, 100 पोरं होते. किती पोरं मामा? 100. आता 1-2 पोरं असले तर माणूस गावातल्या माणसाला भाऊभाऊकीला गुदे देऊन चलत. या नीट चलतेत का माणसं? हाताखाली काम करायला पोरं तर म्हणते आता पोरं जरा जमलंय आपल्याला. 100 पोरं कोणाला? धृतराष्ट्राला. महाभारताचं घनघोर युद्ध झालं महाराज. युद्ध कोणाचं झालं ऐका. एकाच कुळातले, एकाच वंशातले, एकाच गुरुकडून ज्ञान प्राप्त करून घेतलेले, एकाच आचार्याच्या हातून अन्न खाणारे आणि एकाच महालामध्ये राहून लहानाचं मोठं झालेले, पण एकमेकांच्या अंतःकरणात द्वेष निर्माण झाला आणि रक्ताची पाट वाहिली महाराज. एक धर्माची बाजू आहे आणि एक अधर्माची बाजू आहे. जिथं धर्म आणि अधर्माचं एकत्रीकरण होतंय तिथं रक्ताची पाट वाहिल्या जातात महाराज. कांड्यावर मोजणे इतके शिल्लक राहिले. शेवटी धर्मराजानं विनंती केली, महाराज सांभाळ करतो. चुलती आणि चुलता म्हणजे धृतराष्ट्र आणि गांधारीचा सांभाळ धर्मराजा करू लागले. रोज पंचपक्वान्नाचं ताट समोर द्यायचं धृतराष्ट्राच्या. तब्येत पंचपक्वान्न खाल्ल्यानंतर तब्येत चांगली व्हायला पाहिजे का बारीक व्हायला पाहिजे? तब्येत चांगली नव्हती होत, तब्येत कृश होऊ लागली. विचारलं धर्मराजानं, महाराज तब्येत अशी का? त्यावेळी धृतराष्ट्रानं सांगितलं, धर्मा अन्नात काही कमतरता नाही, अपेक्षेपेक्षा जास्त पंचपक्वान्नाचं अन्न प्राप्त होतंय. पण जेवायला बसलो आणि पहिला घास घेणार भीमदादा समोर येऊन बसतो. ए आंधळ्या, जर तू भावाभावात सम्य ठेवला असतस तर ही वेळ आली नसती. जर तू योग्य मार्गदर्शन केला असतस, तू गादीवर बसलेला होतास, तू घरातला करता होतास, तुला कळत होत, तू जाणता होतास, जर तू योग्य मार्गदर्शन आपल्या मुलांना केला असतस तर आमच्यावर ही वेळ आली नसती. खांद्र्या, प्रत्येक घासामध्ये तुझ्या एका एका पुत्राचं रक्त आहे, खा. भीमदादाचे शब्द ऐकले महाराज. त्या अन्नाकडे पाहिलं की अन्नाचा तिरस्कार वाटायचा धृतराष्ट्राला. ताट समोर सारून द्यायचं आणि पाणी पिऊन आपला आराम करायचा. धर्मराजानं भीमदादाला बोलून घेतलं, भीमा आजपासून ताताश्री भोजन कराय बसल्यावर असं बोलायचं नाही. भीमदादा होते महाराज ते. भोजन करताना बोलायचं नाही, भोजन करायच्या अगोदर बंद नाही का? हात धुतला कीच भीमदादानं बोलायचं चालू करायचं. सगळ्या वंशाचं वाटुळ केलंस आणि आता पाठीमाग शिल्लक राहून आम्हा भावाभावात भांडणं लावून देतो. अगोदर तुझ्या पुत्राचे आमचे भांडणं लावून वंशाला दिवा शिल्लक ठेवला नाहीस आणि आता आमच्या भावाभावात भांडणं लावतो का? आंधळ्या, आमच्याच कुटक्यावर जगतो आणि आमचेच भांडणं लावतो. शेवटी महाराज राज्य सोडायचा निर्णय घेतला धृतराष्ट्रानं. सोबत विदुर काकांना घेतलं आणि विदुर काकांना सोबत घेऊन
घनदाट जंगलामध्ये धृतराष्ट्र राजा आणि गांधारी निघून गेले. विदुर काकांना सांगितलं, विदुरजी तुम्ही आता वापस जा, आमचं उर्वरित राहिलेलं आयुष्य आम्ही आता जंगलामध्ये वनामध्ये जगतो. अशीच कडाक्याचे दिवस होते उन्हाळ्याची. झाडाला झाडाचं घर्षण होऊ लागलं. त्या घर्षणामधून अग्नी ज्वलंत झाला. संपूर्ण जंगल वणवा पेटला आणि त्या वणव्यामध्ये हस्तिनापूरचा राजा, 100 कौरवांचा बाप, 5 पांडवांचा पुतण्या, चुलता, अंध असणारी गांधारी. पण महाराज अग्नीचे चटके बसले आणि त्या अग्नीच्या चटक्यामध्ये धृतराष्ट्रानं आणि गांधारीनं आपला देह सोडला. जर आयुष्यामध्ये एवढं वैभव प्राप्त होऊन सुद्धा अग्नीचे चटके खाऊन जर हा देह सोडावा लागत असेल तर जीवनामध्ये कमवलं काय आपण? मग जर ही अवस्था देह सोडण्याची असेल तर तुकोबाराय म्हणतात, आम्ही सुद्धा देह सोडू, पण कुठं? देह तुझ्या पायी, तुझ्या पायी, देह तुझ्या पायी, पायी, तुझ्या पायी, देह तुझ्या पंढरपूरला गेल्याबरोबर अगोदर संत चोखोबारायांचं दर्शन आहे, पुढं नामदेव पायरीचं दर्शन आहे. आणि नामदेव पायरीचं दर्शन करून महाद्वारात गेलो की 2 महात्म्याच्या समाधी आहेत, संत जळोजी आणि संत मळोजी, या 2 महात्म्याच्या समाधी आहेत. म्हणून आज सुद्धा पंढरपूरचा जो बाहेरचा सभागृह आहे का लाकडी, तो या 2 महात्म्यांनी बांधलेला सभागृह आहे महाराज, लाकडी. पुढे चला, संत कान्होपात्राचं दर्शन आहे पुढे गेल्यानंतर, आणि मग भगवान पंढरीश परमात्म्याचं दर्शन आहे. म्हणजे हरिप्राप्तीशी उपाय आणि धरावे संतांचे ते पाय. पण कोणत्या? ज्यांनी देह संतांच्या चरणावर समर्पित केलाय त्यांची ही अवस्था आहे. होईल आघवा तुका म्हणे आनंद, होईल आघवा तुका म्हणे आनंद, होईल आघवा तुका म्हणे आनंद,
जे आपलं आपण समजतो ते आपलं नाही, मग जे आपलं नाहीच ते त्याला द्यायला काय अडचण नाही. देह आपला नाहीच मुळात, तर मग तो त्याला समर्पित करायला काय अडचण आहे. त्याला देणे क्या बात है. त्याला देणे ज्याचं आणलंय ना त्याला. आणि देह तर कसा आणलाय, उष्ण आणलेला आहे. उष्ण आणलेलं काही आपलं असतंय का. फक्त एवढंच आहे, आपल्याला ते कुठपर्यंत घेऊन जायचंय याचं ज्ञान नाही. आता आपण सगळा डोंगरपट आहे, म्हणजे आमच्यापासून तुमच्यापर्यंत मदारच आहे सगळी. आपल्या भागात सगळ्यात छोटा आणि भित्रा प्राणी कोणता आहे बोले महाराज. सस. हा, ससेची एक विशेषता आहे. काय माळकरेली माहित आहे का. ससेची काय विशेषता आहे. भित्रा प्राणी. सस्यनं घर केलं एका झाडाच्या बुंद्याला, आणि झाडाचा नियम आहे वर्षातून एकदा तरी झाडाची काय होते, पानझड होते. झाडाची पानझड सुरू झाली आणि पुन्हा त्याच्यात वाटुळ आली. वाटुळीनं जास्तच पानझड चालू झाली आणि थोडंसं आबाळ बी आलं, आता जसं आलंय तसं. हे पाहिलं खोप्यातून बाहेर येऊन सस्यनं वर पाहिल्याबरोबर ससा म्हणला, नक्की आबाळ काय पडायले, पडते खाली पडतंय की आबाळ. पण ते सस बी शिकलेलं होतं बंडोपंत महाराज, ते हिंदी बोलत होतं. ते म्हणू लागलं, आसमान गिर रहा है भागो. टवकारले कान सशेनं. झालं म्हणला दुसरं बी कीर्तन, आता पंगत बसायचा टाइम झालाय. सशेनं काय केले, कान टवकारले आणि सस पळायला लागलं. सश्याचं पळणं पाहिलं कोल्हेनं. कोल्ह म्हणलं, अरे फक्त पुंडली झाली, चाल अजून बाकी आहे. एवढं का पळायलास. सस कोल्ह्याला म्हणतंय, वर बघ वर बघ, आसमान गिर रहा है, बचना है तो भागो और मरना है तो ठेरो. आता त्या कोल्ह्याला तरी मरण येऊ वाटतंय. भले कोल्ह चतुर असल, पण कोल्ह्याला तरी मरण येऊ वाटतंय का. कोल्ह पुढं पळू लागलं आणि सस माग पळू लागलं. दोघांचं पळणं पाहिलं वाघानं. धारदार मिशान असा वजनात राहणारा वाघ होता तो. आता खरं सांगा, काळजावर हात ठेवून, ज्याला सगळं आहे ती जास्त पळायलेत का ज्याला काहीच नाही ती जास्त पळायला लागलेत. देवानं सगळं देऊ द्या, वाघासारखे माणसं असू द्या, पण झोपीत नाही. गोरगरीब माणसं महाराज शिळ्या भाकरीन चटणी खाऊन रस्त्यावर झोप लागत या. पण देवानं सगळं देऊन सुद्धा 2-2 गोळ्या झोपीच्या आणि सकाळी उठण्याच्या. वाघासारखा वाघ, पण कोल्ह्याचं आणि सश्याचं पळणं पाहिलं. आवाज दिला, ए कोल्ह्या कुठं पळायला लागला. तो म्हणतो, मला सांगायला वेळ नाही, सश्याला विजय. सश्य बिचारा आपलं हात जोडले वाघाकडं. वाघ दादा ऊपर देखो, आसमान गिर रहा है, बचना है तो भागो और मरना है तो ठेरो. आता वाघ बी असला, जंगलात बी राहणारा असला, नव्ह एसीच्या रूम मध्ये राहणारा असला तरी मरण चुकवता येते
नाही नाही, मरण महाराज श्रीमंताला बी तसंच आहे. आणि रस्त्यावर झोपणाऱ्याला मरणाच्या बाबतीत तडजोड नाही. मरण सारखंच आहे. वाघ पुढं पळू लागला, कोहलं महाग पळू लागलं आणि सस महाग पळू लागलं. तिघांचं पळणं पाहिलं उकंड्यावर लोळणाऱ्या गाढवाईने. म्हणजे गाढवायचं सांगायलोय मी. गाढवाईने पाहिलं लोळणं आणि गाढवाईने गाढव विचार करते. गाढव म्हणले, अरे आजपर्यंत हे तिघ कधी सोबत दिसले नाहीत. 5 वर्ष झालं म्हणले, इलेक्शन जवळ आलंय का? कठ्ठर विरोधक एकमेकांचे. वाघ कोहलन सस कठ्ठर विरोधक, पण आज एका गाडीवर फिरायलेत. नक्की म्हणले काहीतरी प्लॅन दिसायला ह्यांचा. गाढवाने लोळता लोळता विचारलं, ओ वाघ दादा, कहा भाग रहे हो? वाघानं सांगितलं, मला सांगायला वेळ नाही, त्या सश्याला विचारा. ती सस बिचारा आपला हात जोडून उभारलं. कधी कधी गाढवायनी सुद्धा दादा म्हणायची वेळ येते, वेळ प्रसंगानुसार. ते सस म्हणू लागलं, गाढव दादा ऊपर देखो, आसमान गिर रहा है, बचना है तो भागो और मरना है तो फिरो. गाढव सुद्धा तटातट उठले, मरणाच्या भीतीनं पळू लागली महाराज. आता गाढवायचं काही पळणं तरी नीट आहे का? भडाभड लाता लागू लागल्या. आयुष्यात वाघ म्हणला, मिशीचा शेंडा कधी वाकडा होऊ दिला नाही, पण आता गाढवायच्या लाता खाऊन मरायची वेळ आली. सश्याला विचारलं, कुठपर्यंत पळायचंय? सश्यानं सांगितलं, जोपर्यंत आसमान म्हणजे आबाळ जोपर्यंत टेकत नाही तिथपर्यंत नका करू नाश. असंही नाश पावणारच आहे. मग जर शरीर आपलं म्हणलं तरी नाश नाशिवंत सर्व काय, नाशिवंत सर्व काय, नाशिवंत सर्व काय, नाशिवंत
म्हणतो एका जनार्दनी सर्व नाशिवंत. इथं कसं आहे हिंती आता म्हणायचंच नाही. नाथबाबा म्हणले सगळंच नाशवान आहे. जर सगळंच नाशवान असेल तर म्हणून तुकोबाराय म्हणतात देह तुझे पायी. म्हणून आपला देह ठेवला का महाराज परिवाराला हळहळ वाटावी, आपल्या घरच्यांना भाऊबंदकीला हळहळ वाटावी. आपण देह सोडला भाऊभाऊकीला हळहळ वाटावी. आपण देह सोडला गावाला हळहळ वाटावी. आपण देह सोडला महाराष्ट्रानं रडावं. नवे नवे त्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतो देह सोडला देश रडला देश. काल स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबाची पुण्यतिथी होती 11वी. गोरगरिबांचं लाडकं नेतृत्व म्हणजे स्वर्गीय साहेब महाराज. शेतात खुरपाणाऱ्या माऊलीपासून ते एशी मध्ये राहणाऱ्या साहेबापर्यंत सगळी माणसं रडवणारं नेतृत्व म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब महाराज. देह सोडला देश रडतो. ज्या दिवशी ज्ञानोबाराय समाधिस्थ होतात आमचा विटेवरचा पांडुरंग ढसढसा रडतो. काय ताकद आहे देहाची महाराज. ठेवणी झालो उतर आई. ज्यांच्या जाण्यानं परिवार ढसढसा रडतो आयुष्यात केलेली हीच खरी कमाई महाराज. म्हणून वैकुंठवासी वैजनाथरावजी माधवराव गरजाळे सोडून आज या परिवाराला देह सोडलाय. एवढं मोठं दुःख सहन करतोय हा परिवार. सगळ्या व्यक्तींना रडवतोय. देह सोडलेला व्यक्ती आयुष्यात खरी कमाई हीच आहे आयुष्यातली. ठेवणी झालो उतर आई. आज गोड जेवण आहे. देह सोडला. देह काय केला सोडला. पण शिल्लक वर्ष श्राद्ध होईपर्यंत जीव शिल्लक राहतो. म्हणून आपल्या इकडं प्रत्येक महिन्याला जीव घालण्याची पद्धत आहे. काय मासिक. मग देह दादानी सोडला पण आता शिल्लक काय राहिला. मग या जीवाचं करायचं का. माझ्या जीवा आता माझ्या जीवा सोडला तरी जीव मात्र वर्ष श्राद्ध होईपर्यंत तसाच राहतो. तुकोबाराय म्हणले आता माझ्या जीवा
करनिती करी देवा. तुकोबर आहे म्हणतात, देवा आता या जीवाचं काय चांगलं बरं वाईट करायचे तू कर. मी तर सांगत असतो महाराज, जोपर्यंत जीव आहे का तोपर्यंत सेवा करून घ्या. जोपर्यंत घरातले आई वडील जिवंत आहेत का त्या जीवाची सेवा करा. नाहीतर आपलं असं या तुकोबारांच्या भाषेत बोलायचं म्हणजे जित्या नाही अन्न मेलियावरी पिंडदान. म्हणून जिवंत मायबाप आहेत का घरातले तोपर्यंत त्यांना खायला द्या. विचारा एकदा सकाळी घरातून बाहेर पडताना, आई बाबा जेवण केलंय का. कुठलीच गोळी द्यायची गरज लागणार नाही त्यांना. 6-6 महिने हॉस्पिटलला घेऊन जायची गरज लागणार नाही. फक्त विचारा रात्री घरी आल्यावर जेवण केलंय का, काय खाल्लंय आज. आणि कधीतरी या माता माऊलीने बी आपल्या आई वडिलांना जसं विचारतात तसं सासू सासऱ्याला विचारावं, काय खाऊ वाटतं या, काय खायची अपेक्षा आहे तुम्हाला. महाराज, ज्या कुटुंबाला आई वडिलांचा आशीर्वाद लाभतो का, किंबहुना ज्या परिवाराला पितरांचा आशीर्वाद लागतो का, महाराज पिढ्यानपिढ्या संत नाही भेटले, देव नाही भेटला, पण आई वडिलांचा आशीर्वाद ज्यांच्या पाठीमागे ना त्यांच्यासाठी पंढरपूरचा पांडुरंग 28 युग विटेवर उभा आहे. आणि एकमेव दैवता शीत मायानी बाप की हे आपल्या लेकरायचं काय इच्छितात. कल्याणा विचे आपुला कोळा वावा कल्याणा विचे आपुला कोळा तोपर्यंत आपल्या परिवाराचं कल्याण व्हावं ही अंतकरणात वृत्ती फक्त मायबापाच्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि आपण आपलं शरीर सोडल्यानंतर सुद्धा आपल्या येणाऱ्या पुढच्या 3 पिढ्या कशा सुखात खातील याचा जे अंतकरणात विचार करतात त्यांना मायानं बाप म्हणतात महाराज. आणि म्हणून या जीवाचा एवढा सांभाळ करा. ज्योतिषशास्त्रानं सुद्धा 15 वडा सोडलेला आहे. कुणाला खुश करायला, शेजारी 15 वडा असतो ना, कशासाठी, पितृपाठ, शेजारी पाजारी भोजन करून खुश करण्यासाठी नाही 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 नाही. आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्या कुळाला लाभण्यासाठी 15 वडा सोडलेला आहे महाराज. म्हणून आहेत ना तोपर्यंत त्या जीवाची सेवा करा. आणि जगातला एकमेव हिंदू धर्म असा आहे महाराज आपला की आई वडील आहेत तोपर्यंत आई वडिलांची सेवा करतात आणि शरीर सोडल्यानंतर सुद्धा त्यांच्या नावानं ज्ञानदान आणि अन्नदान करतात. जगाच्या पाठीवर एकमेव हिंदू धर्म आपला असा आहे. आणि म्हणून या जीवाचं आता काय करावं आपल्याकडे ठेवलं नाही तुकोबारांनी. हा भार देवावर टाकला. घालून या भार राहिलो निश्चिंती आता माझ्या जीवा. देवा आता भार तुमच्यावर टाकलाय. या जीवाचं काय करायचंय, कारण आपल्या हातात आहे का पाप पुण्य तुझे हाय हाती पाप पुण्य तुझे हाय
देवाच्या मना आणि जरी होय राणा रंग त्याचा माणसाच्या मनात येऊन उपयोग नाही. देवाच्या मनात आल्यावर राजाचा रंक व्हायला वेळ लागणार नाही आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागणार नाही. महाराज या जीवाचं करायचं काय? शुभाशुभ गोड तुमच्या थोरांच्या नावे. आता शुभ करायचंय का अशुभ करायचंय देवा? आमच्या हातात नाही बाबा. इथं तुमची सत्ता या. इथं कुणाची या? तुमचं. आणि मग जर तुमचं इथं असल तर ती काही आमच्या हातात आहे का? तुकोबारांनी स्पष्ट भगवंताकडे बघून म्हटलंय काय? घडेल तैसे घडो आता आई बापाची सत्ता तुका म्हणे आता पांडुरंग ओरसा. तुम्हाला बी डबल चाललंय मला बी आवाजाला ताण करायले. तुकोबाराय म्हणतात घडेल तैसे घडो आता. पण कधी? माय बापाची सत्ता. इथं तुमची सत्ता आहे आणि सत्य पुढं काय चालत नाही. चालतंय शानपण. एखाद्याचं 100% खरे असू द्या आणि गरीब माणसाचं 100% खरं असू द्या आणि मोठ्या माणसाचं 100% माणसं मोठे कोण बोलतील का गरीब कोण? विहिरीतच आली तशी महाराज. 100% हा असं. तसं तुकोबाराय म्हणतात देवा इथं तुमची सत्ता आहे मग तुमचं काम आहे आता काय करायचंय? कारण आम्ही कसे अडीच वाजले. बहु अपराधी तुमचा अपराधी होईल पुढे गेलो तर. बहु अपराधी कोण आहे अपराधी? मी तव अनाथ अपराधी. जर शरीर मिळून सुद्धा देवाचं स्मरण करीत नसल देवाचं चिंतन करीत नसल तर तो अनाथ अपराधी. पतित आगळा परी पाया वेगळा नका करू. अपराधी माणूस कधी दिलंय ना सगळं मिळून सुद्धा बरेच माणसं इलेक्शन आलं की घेतात आणि मतदाना दिवशी पुन्हा फुटतात. तसं नाही. तो या झाला फाटा बाधिकेचा मग परिणाम विसरले जया. थोर झाली हानी आणि पचतील खाणी 84च्या. अनाथ अपराधी बाबा थोडा नाही बहु अपराधी. आणि मतिमंद हीन बुद्धी. आम्ही मतिमंद आहोत हीन आहोत देवा. का? कारण आम्ही फक्त तुझं स्मरण केलं नाही. आणि जर देवाचं स्मरण करणारी बुद्धी प्राप्त झाली तर तुकोबाराय म्हणतात आम्ही कसे आहोत? तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे
सगम पद पम गरे
तुकामने ज्ञेने आणि भावभक्तीची लक्षणे. महाराज जी काही लक्षणं आहेत का भक्तीची, ही फक्त माळकरी, गांधावाले, पताकावाले, दिंड्यावाऱ्या करणारे ह्यांच्याकडेच पाहायला मिळतात का? नाही 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 नाही. जी महाराज अंतःकरणापासून निष्काम भावनेनं आई वडिलापासून ते जगाच्या मालकापर्यंत निष्काम सेवा जे करतात का, त्यांच्या ठिकाणी सुद्धा ही लक्षणं पाहायला मिळतात महाराज. आणि आशांची सेवा स्वतः जगाचा मालक करतो महाराज. चोख्या मेळ्या संगे किंवा सज्जन कसाया विकू लागे मांस. देव फक्त सज्जनाचाच नाही, दुर्जनाचा सुद्धा देव होतो महाराज. सहाय्य होतो त्याला सुद्धा, फक्त त्याच्या ठिकाणी भाव तसा पाहिजे. मग किती लक्षणं आहेत भक्तीची. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंद्यम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. 9 प्रकारचे लक्षण पाहायला मिळतात. यापैकी कुठलंही लक्षण ज्या भक्ताच्या अंगी आहे ना, त्याला तो भगवान परमात्मा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. फक्त एकच केलं पाहिजे, देह तुझे पायी ठेवोनी झालो उतराई. आपला देह बाबा आपला मानून जगायलाच न, पण ज्या दिवशी हा देह सोडायचा आहे तो दिवस आपला नाही, तो काळ आपला नाही. किंबहुना जे आपलं आपण आयुष्यभर म्हणत होतो ते सुद्धा आपलं नाही. फक्त एवढाच भाव अंतःकरणात पाहिजे की हा आता आम्ही तुझ्या चरणावर सोडलाय बाबा. आता शिल्लक राहिलाय तो जीव शिल्लक राहिलाय. या जीवाचं तू काय करायचंय ते तू कर. कारण आम्ही कसे आहोत, आम्ही बहु अपराधी आहोत. म्हणून तू मात्र जाणता आहेस. देव जाणता देव जाणता. म्हणून तुका म्हणे नेने, तुम्ही जाणते आहात. म्हणून आज आपण सुद्धा वैकुंठवासी वैजनाथ दादा माधवरावजी घरजाळे यांच्या गंगा पूजनानिमित्त देवाला एवढीच विनंती करायची, देवा त्यांनी आपला देह सोडलाय, परिवारानं आपलं कर्तव्य पार पाडलंय. आता मात्र त्यांच्या जीवाचं काय करायचंय ते आता तुझ्या हातात आहे बाबा. हे म्हणण्यापेक्षा ज्या भगवंताच्या सानिध्यामध्ये, श्री गणेशपुरी मठाच्या सानिध्यामध्ये एवढी पवित्र आपली भूमी आहे आणि अशा भूमीमध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी आपला देह त्याच महात्म्याच्या चरणी समर्पित केला. म्हणून आपण फारसं बोलण्यापेक्षा देवाला आपण सगळेजण या गादीवर विनंती करू, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. कारण देवाला विनंती करायची, देवा आम्हाला विसर पडला तर चालल, पण तू मात्र आमचा विसर पडू देऊ नको बाबा. म्हणून एवढं मोठं दुःखाचं सावट या परिवारावर आलेलं आहे. भगवान परमात्मा या परिवाराला दुःखातून सावरण्याचं सामर्थ्य देवो. आज या ठिकाणी सुंदर सर्वच परिसरातील एकापेक्षा एक दिग्गज सर्वच गायनाचार्य मंडळी, आमची मृदंगाचार्य मंडळी, कारण एवढ्या गायकाला एकटा लक्ष्मण घेऊन चालतोय. ताकद साधी का? आणि एक नाही 2 कीर्तन पुन्हा. म्हणून साधी ताकद नाही लक्ष्मणामध्ये. अहो पृथ्वीचं वजन ना, तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. म्हणून सुंदर असं लक्ष्मण महाराजांनी 2 कीर्तन वाजवले, त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि विशेष म्हणजे मी तर म्हणलं होतं एकच कीर्तन असावं, परंतु इथं आल्यानंतर माझ्या लक्षात आलं, म्हणून आपल्याच परिसरातलं अगदी विद्वत रत्न आमची जिवलग मित्र श्री हरिभक्तपरायण बंडोपंजी महाराज मुंडे यांची उपस्थिती आहे. त्याचबरोबर सर्वच परिसरातून आलेले या परिवाराची आप्तेष्ट असतील, मित्र परिवार असेल. त्याचबरोबर ही सगळं कार्यक्रम फक्त आजचे 2 कीर्तनच नाही, फक्त इथं ऐकून विसरून जायचं नाही, तर पुन्हा आठवण आली की फक्त युट्यूबवर बटन टाकायचं. कोणतं चॅनल? माऊली कीर्तन 16. म्हणून पुन्हा एकदा दादांची आठवण आली, वैकुंठवासी वैजनाथरावजी माधवराव घरजाळे यांची आठवण आली की युट्यूबचं बटन दाबायचं
दाबलं की लगेच श्रीहरिभक्त परायण बंडोपंत महाराज येणार, त्यांच्या पाठोपाठ पुन्हा आपण येणार. म्हणून सगळ्यांचीच या ठिकाणी उपस्थिती आहे. सिस्टीमने सुंदर साथ दिली, त्यांनाही धन्यवाद देतो. म्हणून झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावर समर्पित करतो. दुसरी सूचना अशी, सर्वांना कल्पना आहे, काहींना नसेल, श्री क्षेत्र शिवगड संस्थान अंबाजोगाई धारूर हावेवरती उमराई, धावडी, सनगाव, केंद्रेवाडी अशा 4-5 गावच्या शिवीवरती हवे रोड टच आहे. आजही संस्थेमध्ये 110 विद्यार्थी, महाराज सांगितलं मला बंडोपंत महाराज, तुम्ही पण संस्था चालवत होतात, 110 विद्यार्थी अध्यात्माचं शिक्षण घेतात. नवलाची गोष्ट ही आहे, फक्त 4 वर्षामध्ये संस्थेमधून 25 जवळजवळ कीर्तनकार म्हणून परिसरामध्ये दिलीत महाराज. आणि विशेष म्हणजे 3 ते 4 वर्षामध्ये सुंदर मृदंग वाजवण्याचं काम 5 ते 7 विद्यार्थी करतात. पुन्हा तिसरी सूचना, जर एखादा विद्यार्थी असा असेल ज्याची आई वारलेली आहे, वडील वारलेले आहेत, असा विद्यार्थी असेल, जे काही देता येतं एवढं द्यायचं, बाकी राहणं खाणं पिणं शिक्षणासह आम्ही तुम्ही दिलेल्या कीर्तनाच्या पैशाच्या माध्यमातून असे विद्यार्थी सांभाळण्याचा प्रयत्न करतो. झालेली सेवा पुनश्च तुम्हाला सांभाळलेल्या सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली महाराज, माऊली Radha